नमस्कार फ्रेंड, कशा आहे तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असणार। मी तुमची लाडकी अंकिता पाटील। तर चला, मी कुठे गेलती तुम्हाला सांगते। तर हे आहे आमच्या गावातलं घर। गावातलं म्हणजे आमची मावशी, मामी आणि हे आजी आमच्या, आणि ते मामीचं मुलगा आणि ते मुलगी, मामा, ते सगळे आहे। गावातले माणसं एकदम साधे भोळे असतात, असे काही शहरातले असतात तसे नसते, आणि खूप छान असतात, खूप प्रेमाळ असतात। त्यांचं प्रेम बघा, आणि एवढं प्रेम यांनी मला करतात म्हटलं तर मी तसं राहतोय, पण त्यांच्याबरोबर तशी राहते मी, म्हणजे एवढं प्रेम त्यांनी मला देतात। मला आई नाही, मला आईसारखं वडिलांसारखं खूप 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 प्रेम देतात त्या लोक। काय साधे भोळे लोक आहेत, मी पण त्यांच्यासोबत तसं राहते, एक मुलगीसारखं एवढं त्यांनी करतात बघा। आता मला तिथं गेल्यानंतर बघून म्हणायला लागले की आमची अंकिता अशी दिसते तशी दिसते, नजर लागल हे लागल म्हणून त्यांनी माझी नजरसुद्धा तिथं काढली। तर हे कसं असतं, एक जिव्हाळा असतो, एक प्रेम असतो, एक गावातले माणसं साधे भोळे असतात। मग मी आदर कास्ट लग्न केलं, मी कुठले कास्टची आहे, मी काय आहे, ह्याच्यानं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आणि तुम्ही लोक कोण आहे मला बोलणार की तू ह्या कास्टचं लग्न केली, तू त्या कास्टमध्ये लग्न केली? अरे लग्न केलं, हे केलं, जाती धर्म हे काही नसते। तुमच्यासारखे चार भिकारी सोट कुत्रे येतात आणि भोगतात आणि निघून जाते, त्यामुळे असल्या कुत्र्यांची मी लक्ष देत नाही। माझ्यापाशी लक्ष देण्याआधी तुम्ही तुमचा संसार बघा ना बाबा, तुमच्या मुलांपाशी लक्ष द्या, नवऱ्यापाशी लक्ष द्या। तुम्हाला जेवणसुद्धा करता येत नाही आहे, आता ह्या गोष्टी मी काढू शकत नाही। माझं नावाचा बोबाटा गावावरनं गाव तुम्ही प्रत्येकाला फोन लावून लावून सांगते की अंकिता ह्या जातीची अंकित। अरे माझी जात काय, एक व्हिडिओ तर करा ना, मी तुम्हाला परवानगी देते, माझ्यावर व्हिडिओ करा, तुमच्या बुडक्यात एवढं दम असेल तर। बघा ते प्रेम बघा, आमचं खूप आमच्यात प्रेम आहे। आम्ही एकनिष्ठ राहते, आम्ही एका मनानं राहते। काही गोष्टी असेल, काही करायचं असेल तर आम्ही एकमेकांचा सल्ला, एकमेकांचा विचार बसून एकमेकांना विचारून चर्चा करूनच आम्ही पाऊल टाकते। कुठलंही काही काम असू दे, आम्ही एकमेकांना विचारल्याशिवाय कुठलंही काम करत नाही। हे बघा नजर काढतात, ओवीची काढली, ओवीचे पप्पांची काढल्यात, माझी काढल्यात। आम्ही एवढे एक निष्ठ राहते, आणि एक प्रेम आमचं एवढं अटूट बंधन आहे, ते म्हणत नाही का अटूट बंधन, एवढं हे जाण राहते। मी कधीही आमच्यात भांडण नाही, भेदभाव नाही, तू असं केली मी असं कधीही नाही। आमची फॅमिली खूप हॅपी आहे। असे तुमच्यासारखे भिकार चोट चार लोक यायचं तोंड चाटकं घेऊन आणि तर तोंड चाटून जायचं, कुणीलाही अधिकार नाही आहे। आणि जर मला नावं कळाले तर मी घरात घुसून झिंजा उपसणार, मी सोडणार नाही। बोलून चालून मी अंकित आहे, माझे फॅमिलीपर्यंत कोण आलं तर मी चटणी भरल्याशिवाय थांबणार नाही, मी आहे ते सांगते। नंतर बोलायचं नाही की अंकिता असं बोलली, अंकिता तसं बोलली। माझी फॅमिली खूप हॅप्पी आहे, आणि मी खूप हॅप्पी आहे फॅमिलीमध्ये। कुठलंही कार्यक्रम असू दे, कुठलंही वस्तू आणायचं असू दे, काही करायचं असू दे, आम्ही एकमेकांचा सल्ला एकमेकांना विचारल्याशिवाय, एकमेकांना बोलल्याशिवाय आम्ही कुठली गोष्ट करत नाही, बिलकुल करत नाही। का म्हणजे माझी फॅमिलीला मी महत्त्व देत असते जीवनात। मला फॅमिली नव्हती, मला फॅमिली मिळालेली आहे माझ्या नशिबानं। तर इथं बघा ओवी कसं मस्त झुलत असते, हे ओवीला खूप आवडते। ह्याच्यावर झोपणं, बसणं, खाणं हे ओवीला खूप आवडतं। अजून माझी सासूबाईंना मी दाखवलेलं आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्या सासूबाईंना पण दाखवीन, आणि मी कोणची कास्टची आहे, मी कुठली आहे, मी काय करते, माझं धर्म कुठलं, हे सगळं मी बोलीन। तर चला व्हिडिओला सपोर्ट